पण नाही म्हटली ती. हो नकोच आहे, कारण मी सासरी जाऊन सगळ्यांची आधी मन जिंकणार आहे. महेशचं तर मी मन जिंकलंच आहे, पण तिथे जाऊन चांगलं वागून सासू सासऱ्यांचं मन जिंकणार आहे. मग आई बाबा तुम्ही सगळे ताठ मानेने माझ्या सासरी या. माझ्यामुळे कधीच कोणाला खाली मान नाही घालावी लागणार, प्रॉमिस. खरंच शहाणी झाली बरं का माझी संपदा. म्हणजे कधी कधी करते झटका आल्यासारखी. आजी पण म्हणजे अजून वेडेपणा गेला नाही डोक्यातला. पण समजूतदार झाले बरं का माझ्या स्वानंदी सारखीच. बरं झालं तुम्ही आलात. मला सांगा, जेवण झालीत तुमची? हो. खरंच? हो, आमची व्यवस्थित जेवण झाली. चला येतो. अरे सरबत तरी घेऊन जा ना. हो ना. नाही हो, कशाला फॉर्मॅलिटी करताय, आणि तसं उशीर झालाय. बरं आजी, त्या दिवशी मी संपदाला सोडून गेलो होतो ते कायमसाठी, पण आज मी संपदाला सोडून जातोय ते तिला उद्या कायमचं माझ्या बरोबर घरी घेऊन जाण्यासाठी. चला येतो. अच्छा चलो संपदा, येऊ ना उद्या. सोन्यासारखा आहे ग आपला जावई. आपल्या मुली पण गुणी आहेत ना, मग त्यांना चांगलेच नवरे मिळणार ना. देवाचा न्याय आहे तो. बच्ची आत्या, यावेळी मी तुम्हाला माती चारली. चारी मुंड्या चित झालाय तुम्ही. माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय सगळ्यांनी की आता तुम्ही काहीही बोललात तरी मला फरक नाही पडणार. आता मी काय म्हणते अंजली, उद्या महेश हिला न्यायला येणारच आहे की नाही, तर त्याला जेवल्याशिवाय पाठवायचंच नाही उद्या. महेश आपल्या घरी आनंदाने जेवतोय हे बघायला मी अगदी आसुसलेली आहे. पण काय संपदा, तुला चालेल ना? हो, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. नाही म्हणजे अंजली, उद्या जरा चांगलाच बेत कर बरं का. आणायचे महेश हिला न्यायलाच येतोय, पाठवणी करायचे, तेव्हा जावई भोजन पण करूया ना. कोणाचं आहे का? महेश बघितलंस ना अंजली, आता 5 मिनिटं सुद्धा करमत नाही त्याला हिच्याशिवाय. स्वामी, माझ्या दोन्ही लेकींना असंच सुखी ठेव. आओ, मी काय म्हणते, मी जरा बाहेर जाऊन जरा एक काम आहे. हा, हे तुमचं झालं ना खाणं की जरा बाहेर जाऊन येते. हा, कुठे देशपांडे आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन येते. काय झालं माहितीये का, माझ्या हातून ना एक चूक झाली हो, त्याच्यामुळे बिचारी स्वानंदी गोत्यात आली. तुम्ही बसाल ना? पण तुझ्या बाबांना बोलवते, टीव्ही लावून देते मी. टीव्ही आवडतो ना तुम्हाला? झालं? ए अनिता, आज आपण सगळ्यांनी ना हिचं ते काय ते कॉर्नफ्लेक्स असतं ना, तेच खायचं बरं का. कोणीही कटकट करायची नाही. नको नको, मला कॉर्नफ्लेक्स खाऊन खाऊन कंटाळा आला. मला काकूच्या हातचा मस्त नाश्ता हवाय. संपदाला जे हवंय ते बनवा. हा अंजली, थालपीठ चालेल का? वा बाबा, चालेल. शिरा पण करूया. सायलीचा रिझल्ट आलाय ना, चांगले मार्क्स मिळालेत. कुठे आहे ती? खोलीत लपून बसले, तुझ्यावर रागवले ना. आता हे बोलायची गरज होती का? काकू राहू दे, मी तिचा राग घालवते. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही ना
नको त्या वेळी नको ते बोलण्यात पटाईतात नुसते. अगं जाऊ दे, आनंदाच्या या वेळेला आता उगीच बोलू नकोस त्याला. पण तुला खरंच सांगू का, आज खऱ्या अर्थानं संपदेची पाठवणी करतोय बरं का आपण. खरंच संपी बदलली आहे. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं बाई. पण हे सगळं ना ललिताबाईंच्यामुळे झालं. हे, त्यांना सुद्धा बोलूया का जेवायला आपण? पण नीलचा राग गेला असेल का? मी फोन करतो त्याला. सारखं सॉरी नको का म्हणून संपदा ताई. सायली, आता किती वेळ रुसून बसणार आहेस? कर ना मला माफ. फक्त माझी माफी मागून काय होणार आहे? घरातल्या सगळ्यांना दुखवलंयस. मी सगळ्यांची माफी मागितली आहे, सगळ्यांनी माफ पण केलंय मला. एक तूच आहे जी अडून बसली. अडून बसलीये असं म्हणायचं नव्हतं मला. सायली, आय एम सॉरी. मला माहिती आहे मी सगळ्यात जास्त तुला खूप त्रास दिलाय, तुझा विश्वासघात केलाय. तू माझ्या बरोबर हॉटेलमध्ये खाण्यासाठी, गिफ्ट मिळण्यासाठी आहेस असा घाणेरडा आरोप केलाय. पण आता मला माझी चूक कळली आहे. आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. संपदा ताई, काही गोष्टी ना सॉरी म्हणून नाही पुसल्या जात ग, त्या मनात आत लागलेल्या असतात. मला मान्य आहे साहिल. मग आता मी काय करू? हवं तर उठाभाषा काढू का? नको, हे नको ते नको, एवढी भाव काय खातेस ग? सायली, हे बघ, तू जर का मला माफ नाही ना केलंस तर माझं मन मला आयुष्यभर खात राहील ग. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज. तू सारखं सॉरी नको म्हणूस ग. तुला माहितीये मला नाही आवडत सॉरी म्हटलेलं. बरं ठीक आहे, मला माहितीये तुझा राग कसा घालवायचा. सॉरी 1, सॉरी 2, सॉरी 3, सॉरी 4, सॉरी 5, सॉरी. संपदा ताई, तू बस इथे. नको एक सगळं करू. एवढं सगळं करून तू माफ पण करत नाहीयेस मला. तू जेव्हा मला फर्स्ट टाइम सॉरी म्हणाली होतीस ना, तेव्हाच मी तुला माफ केलं होतं. काय? आणि तुला मला सॉरी म्हणावं लागलं यासाठी मी सॉरी. फक्त सॉरी? उठा भाषा काढ, उठा भाषा काढ, उठा भाषा काढ. प्लीज नको ना. यस, आता ही पण उतरली बाटलीत. एक जात सगळे मूर्ख आहेत. आता एकदा का तो नील कंट्रोल मध्ये आला की झालं. इंद्रनील माझा मुलगा आहे, त्यामुळे तुमच्यापेक्षा खूप जास्त ओळखते मी त्याला. आणि त्याचं स्वानंदीवर जितकं प्रेम आहे ना, त्याच्या कैक पटीने तो माझ्यावर प्रेम करतो. त्याचमुळे हात धरून तुम्हाला नाही का घराबाहेर काढलं त्यांनी. अगदी तसंच एक दिवस स्वानंदीला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो की नाही बघा.